हॅलो गाईज, स्मार्ट मनी कॉन्सेप्टच्या एपिसोड 2 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर लास्ट एपिसोडमध्ये आपण व्हॉट इज स्मार्ट मनी कॉन्सेप्ट हे जाणून घेतलं होतं. तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर याआधी तो व्हिडिओ पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला. तर गाईज, आज आपण जाणून घेणार आहोत मार्केट स्ट्रक्चर, ज्यामध्ये आपण हायर हाय हायर लो, लोअर हाय लोअर लो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ज्याला की आपण बॉस म्हणतो, चेंज ऑफ कॅरेक्टर ज्याला की आपण कोच म्हणतो, इक्वल हाय, रिलेटिव्ह इक्वल हायज, रिलेटिव्ह इक्वल लोज, एक्सपान्शन, रिट्रेसमेंट अँड कन्सॉलिडेशन फेजेस आणि लास्ट पॉइंट अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. तर गाईज, पहिले आपण जाणून घेऊयात की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कशाला म्हणतात. तर गाईज, जेव्हाही मार्केट असं सरळ बुलिश जात असेल, हायर हाय हायर लो बनवत, तर त्याला आपण अप ट्रेंड म्हणतो. तसेच गाईज, इनव्हर्सली मार्केट जर वरून असं खाली फॉल करत असेल, मार्केट लोअर लो बनवत, तर त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो. तर गाईज, नेमकं हायर हाय आणि हायर लो कशाला म्हणायचं. तर गाईज, मी तुम्हाला अप ट्रेंड काढून दाखवतो. जसं की मागे मी दाखवलं, याला अप ट्रेंड म्हणतात. तर यामध्ये हा जो पहिला लो आहे याला आपण लो म्हणणार आणि याला आपण हाय म्हणणार. तसेच गाईज, आपण याला आपण हायर लो म्हणणार आणि याला आपण हायर हाय म्हणणार. यालाही आपण हायर हाय म्हणणार आणि मार्केट असंच हायर हाय बनवत वर जाणार. आणि सेम गाईज, हे जे लो बनलेले आहेत याला आपण हायर लो म्हणणार. हे मार्केट स्ट्रक्चरचं बुलिश व्हर्जन आहे, ज्याला की आपण हायर हाय आणि हायर लो म्हणतो. हे मोस्टली आपल्याला बुलिश स्ट्रक्चर मध्ये दिसतं. हा डाऊन ट्रेंड आहे, तर याला आपण लो म्हणूयात, याला आपण हाय म्हणूयात. हा लोअर हाय आणि हा लोअर लो. कारण गाईज बघा, हा जो हाय आहे आणि हा जो लोअर हाय आहे, ह्या हाय पेक्षा हा लोअर हाय खाली आहे आणि हा जो लो मारलाय मार्केटने त्याच्या खाली हा लो मारलेला आहे. त्यामुळे आपण याला लोअर लो आणि याला लोअर हाय असं म्हणत आहोत. तसेच गाईज, सेम हा सुद्धा लोअर हाय आणि हा सुद्धा लोअर हाय आहे. तसेच हा सुद्धा लोअर लो आहे आणि मार्केटमध्ये अजून असे डाऊन ट्रेंड जे मार्केट कंटिन्यू करेल, कंटिन्युएशन दाखवेल, त्याच्यामध्ये लोअर लो लोअर हाय डाऊन ट्रेंड मध्ये बनवत जाईल. तर गाईज, मार्केटमध्ये आपल्याला हे असं शिकवलेलं आहे थेओरीमध्ये, बट रिअल मार्केटमध्ये हे असं नाही दिसत आपल्याला. हे मार्केटमध्ये असं लो मारणार, हाय मारणार, लो मारणार, हाय मारणार, लो मारणार, हाय मारणार, लो मारणार, हाय मारणार. तसंच गाईज, हाय मारत लो मारत, हाय मारत लो मारत, हाय मारत लो मारत, लोअर हाय बनवणार. तसेच गाईज, परत अगेन तो हाय मारत लो मारत, हाय मारत लो मारत, हाय मारत लो मारत, लोअर लो बनवणार. तर गाईज, रिअल मार्केटमध्ये हे आपल्याला असं दिसतं. तर मी तुम्हाला काही रिअल मार्केटमधील एक्झाम्पल ही दाखवतो. तुम्हाला मागे शिकवलेलं हायर हाय हायर लोचं स्ट्रक्चर आणि हे जे शिकवलेलं आहे आता लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर, दोन्ही पण एक्झाम्पल मार्केटमध्ये दाखवतो. त्याच्यानंतर आपण शिकून घेऊयात ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. तर मी तुम्हाला रिअल एक्झाम्पल दाखवतो. तर तुम्हाला इथे बुलिश अप ट्रेंड दिसतच असेल. जसं की तुम्ही पाहत असाल की मार्केटने मोठी अशी बुलिश रॅली इथे दाखवली आहे. गोल्डचा हा 30 मिनिट्सचा चार्ट आहे. तर गाईज, आपण याला लो म्हणूयात, याला आपण हाय म्हणूयात, याला आपण लोअर हाय म्हणूयात आणि याला आपण हायर हाय म्हणूयात. सेम
सेम यालाही आपण हायर हाय म्हणूयात, यालाही आपण हायर हाय म्हणूयात. जसं की आपण याला लोअर हाय म्हणलं तसंही आपण यालाही लोअर लोअर हाय म्हणूयात आणि यालाही लोअर हाय म्हणूयात. यालाही आपण लोअर हायही म्हणू शकतो. तर गाईस तुम्ही इथे बुलिश मार्केट स्ट्रक्चरमध्ये बघू शकत असाल की आपण असं स्ट्रक्चर आपल्याला असं दिसत आहे. हा हाय, हा लो, त्याच्यानंतर डायरेक्ट हा हायर हाय, त्यानंतर हा हायर लो, त्याच्यानंतर अगेन हा हायर हाय, हायर लो, अगेन टॉपला हायर हाय, लोअर हाय. तर हे रिअल मार्केटमध्ये आपल्याला असं शो होतं. तसेच मी तुम्हाला बिअरिश कंडिशन मध्ये सुद्धा दाखवतो. तर गाईज इथे मला बिअरिश कंडिशन दिसत आहे, तर याला आपण हाय म्हणूयात, याला आपण लो म्हणूयात, त्याच्यानंतर याला हायर लो म्हणूयात, याला लोअर लो म्हणूयात, यालाही आपण लोअर लो म्हणूयात, यालाही आपण लोअर लो म्हणूयात. तसेच सेम हायर लो, यालाही आपण हायर लो म्हणूयात आणि यालाही आपण हायर लो म्हणूयात. याला तर गाईज हे बेअरिश कंडिशन मधील मार्केट स्ट्रक्चर आहे. जसे की मी आता तुम्हाला दाखवलं की हा मार्केटमध्ये आपण हाय मार्क केला, हाय म्हणतोय याला आपण लो म्हणतोय, याला आपण हायर लो म्हणतोय, याला लोअर लो म्हणतोय, याला आपण हायर लो म्हणतोय, अगेन याला लोअर लो म्हणतोय, अगेन याला हायर लो म्हणतोय, अगेन याला लोअर लो. तर गाईज मार्केटमध्ये असं हे बेअरिश कंडिशन मध्ये आपल्याला मार्केट स्ट्रक्चर दिसतं, जिथे की बरेचसे असे छोटे छोटे स्विंग बनतात. आपण मोठे मेजर स्विंग बघणं आपलं काम आहे. प्रत्येक जर लोअर स्विंग बघितला तर मार्केटमध्ये खूप नॉईस असतो, त्या नॉईस मध्ये आपण अडकून जाऊ शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये जे मोठे स्विंग्स दिसतात आपल्याला नेकेड आयजनी, इझी असतात बघायला, ते मार्केटमध्ये आपण मोस्टली लक्ष देऊन मार्केटमध्ये आपण बघितले पाहिजेत. तर गाईज यानंतर आपण बघूया ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कशाला म्हणतात. तर हे झालं बेसिक प्राइस ऍक्शन स्ट्रक्चर. यानंतर स्मार्ट मनी कॉन्सेप्ट मध्ये जे मार्केट स्ट्रक्चर आपल्याला, ज्याला आपण स्ट्रक्चर मॅपिंग असंही म्हणतो, ते आपण जाणून घेऊया. तर जे आपण आत्ताच शिकलो त्याच गोष्टी आपल्याला या स्मार्ट मनी कॉन्सेप्टच्या ज्या स्ट्रक्चर मॅपिंग आहेत त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. तर गाईज इथं मी काही लाईन्स ड्रॉ करतो, त्या तुम्ही नीट बारकाईने पहा. तर गाईज तुम्हाला इथे काय दिसतंय काय? काही जण म्हणतील हा अप ट्रेंड आहे, बट बरोबर आहे, अप ट्रेंड आहे, पण इथे आपल्याला असं म्हणायचं आहे की हे एक कंटिन्युएशन आहे, हे एक रिव्हर्सल आहे, यानंतर अगेन एक कंटिन्युएशन, अगेन एक रिव्हर्सल, अगेन एक कंटिन्युएशन, अगेन एक रिव्हर्सल, अगेन एक कंटिन्युएशन. तर गाईज हा जो पॉइंट आहे इथे मार्केटने बनवला आणि ब्रेक करून जे कंटिन्युएशन दिलं, याला आपण स्मार्ट मनी कॉन्सेप्ट मध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बॉस असे म्हणतो. तसेच गाईज आपण यालाही बॉस म्हणणार, यालाही आपण बॉस म्हणणार. बॉस म्हणजे एका ट्रेंडचं असलेलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि ट्रेंड कंटिन्युएशन हे एकमेकांशी कोरिलेटेड आहेत, याला आपण बॉस म्हणतो. हे गाईज झाले बुलिश कंडिशन मधलं. सेम मी तुम्हाला बेअरिश कंडिशन मध्ये सुद्धा दाखवतो. तर हे एक बेअरिश डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर आहे, जिथे आपण याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणणार, यालाही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणणार, यालाही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणणार आणि यालाही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणणार. तर गाईज इथे तुम्हाला लास्ट 5 मिनिट्स अगो मी जे तुम्हाला शिकवलं, याला हाय म्हणावा, याला लो म्हणावा, याला लोअर हाय म्हणावा, याला लोअर लो म्हणावा, याला लोअर हाय म्हणावा, याला लोअर लो म्हणावा, सेम त्याच गोष्टी इथे वापरायच्या आहेत. बट स्मार्ट मनी कॉन्सेप्ट मध्ये हे वेगवेगळ्या शब्दांनी असं डिफाईन केलेलं आहे, आहेत त्याच बेसिक गोष्टी,
बट जे आयसीटीने सांगितले आहेत वेगवेगळे शब्द त्याला दिलेले आहेत. सो ॲज अ आयसीटी स्टुडंट आपल्याला ते शब्द वापरणं गरजेचं आहे. हे झालं गाईज बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचं एक्झाम्पल. तर मी तुम्हाला काही चार्टवर पण रिअल एक्झाम्पल दाखवतो. गाईज इथे आपल्याला मार्केटचा हाय दिसत आहे आणि इथे मल्टिपल लोज मार्केटने बनवलेले आहेत. तर बेरिश कंडिशन मधील ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघताना इथे आपल्याला हे जे लोज बनलेले आहेत मल्टिपल, इथे हा लो ब्रेक झाले, त्याच्यानंतर इथे कोच निर्माण झाला, कोच तयार झाला. तिथे आपल्याला हे कन्फर्म झालं की मार्केट याच्यानंतर डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे. तर इथे आपल्याला हे कन्फर्म झालं की इथे कोच निर्माण झालेला आहे. तर आपण याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणू शकतो बेरिशचा. आपण यालाही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणू शकतो. आणि आपण यालाही ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणू शकतो. यालाही आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणू शकतो. तर गाईज हे बेरिश मधील ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचे एक्झाम्पल आहेत. तर आपण गाईज जे मी आता म्हणत होतो चेंज ऑफ कॅरेक्टर, ज्याला की आपण कोच म्हणतो, ते जाणून घेऊयात. तर गाईज मार्केट असं बुलिश चाललंय असं तुम्ही पहा, आणि त्याच्यानंतर मार्केट असे काही हाय बनवतं आणि त्याच्यानंतर अगेन बेरिश कंडिशन मध्ये जातं. तर हे जे आपण आता पाहिलं की हे जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असे बनत जातात बुलिश कंडिशन मध्ये, त्याच्यानंतर आपल्याला असं कळतं की हा बुलिश ट्रेंड जो आहे हा टॉपला एंड झालेला आहे. कशामुळे? तर इथे मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला असं समजतं की इथे मार्केटने स्ट्रक्चर शिफ्ट केलेलं आहे. तर गाईज हा जो पॉइंट आहे ह्याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नाही म्हणणार, कारण मार्केटने जो हा हायर लो बनवलेला आहे त्याला ब्रेक करून इथे लो बनवलेला आहे. त्यानंतर हे कन्फर्म होणार की इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालेला आहे. हा पॉइंट जो असेल तो चेंज ऑफ कॅरेक्टर याला आपण म्हणणार आहोत. तर ह्या पॉइंटला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर असं म्हणणार आहोत. त्याच्यानंतर अगेन बेरिश कंडिशन मध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत जाणार. तर गाईज दोन्हीही बुलिश आणि बेरिश कंडिशन मध्ये जो शेवटचा स्विंग बनेल, जो शेवटचा स्विंग डिसाइड करेल की इथून स्ट्रक्चर चेंज होणार आहे, त्याला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर असे म्हणणार आहोत. तुम्हाला दाखवलं की चेंज ऑफ कॅरेक्टर मार्केटमध्ये इथे तयार झालेलं आहे. हेच गाईज जे आता मार्केट स्ट्रक्चर मी ड्रॉ करून दाखवले, हेच रिअल मार्केटमध्ये सेम असंच मार्केट स्ट्रक्चर इथे तयार झालेलं आहे. आणि मार्केटने जो हा लो बनवलेला आहे, हायर लो, मार्केट खालून बुलिश कंडिशन मधून येत आहे आणि इथे मार्केटने हा जो ब्रेक केला, जो हा हायर लो आहे, जो ब्रेक मार्केटमध्ये इथे झाला, तिथे मार्केटमध्ये कन्फर्म झालं की मार्केटचा ट्रेंड चेंज झाला आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये ही जी बुलिश कंडिशन होती ही ते चेंज झाली आणि त्याच्यानंतर मार्केट बेरिश कंडिशन मध्ये गेली. तर या गाईज हा जो शेवटचा स्विंग जो बनलेला आहे, तर या स्विंगला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर असं म्हणणार आहोत. सेम गाईज इथेच हीच कंडिशन, इथे आपण सेलिंगचे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काढत आलो होतो. इथे आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर भेटला आणि मार्केटमध्ये हे कन्फर्म झालं की मार्केटने बेरिश कंडिशन संपवलेली आहे आणि मार्केटमध्ये पुन्हा बुलिश मूव्ह येणार आहेत. असं नाही की गाईज मी तुम्हाला ओल्ड एक्झाम्पल दाखवतोय, रिसेंट मार्केटमध्ये एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतोय इथं. तर इथे मार्केटमध्ये कन्फर्म झालं की मार्केटमध्ये बुलिश कंडिशन येणार आहे. तर गाईज हा जो शेवटचा स्विंग बनलेला आहे त्या पॉइंटला आपण चेंज ऑफ कॅरेक्टर असे म्हणतो. लास्ट जो पॉइंट आपला राहिलेला आहे, जो इक्वल हाईज ज्याला की आपण म्हणतो, आणि रिलेटिव्ह इक्वल हाईज, यामध्ये थोडासा फरक आहे गाईज. तर हा इक्वल हाय याला आपण म्हणूया, आणि हे जे हाय बनलेले आहेत, तर गाईज इथे एकदम कॉमन
एकदम बराबरीने असलेले हाय बनलेले आहेत. आणि गाईज इथे थोडंसं वर SMT जे की आपण येणाऱ्या टाइम मध्ये शिकणार आहोत त्या काइंड ऑफ इथे हाय बनलेले आहेत. तर गाईज याला आपण रिलेटिव्ह इक्वल हाय म्हणणार. आणि याला जस्ट तर गाईज याला आपण इक्वल हाय म्हणणार. तर हे दोन जे मार्केटमध्ये आपल्याला प्रकार दिसतात हे तुम्हाला मी रिअल मार्केटमध्ये दाखवतो. सेम गाईज सेम स्ट्रक्चर हे बेरिश मध्ये सुद्धा अप्लाय होणार. तर मी आता तुम्हाला ड्रॉ नाही करून दाखवत, बट मी मार्केटमध्ये तुम्हाला दाखवतो की इक्वल हाय आणि इक्वल लो बोथ कंडिशन मध्ये दाखवतो, बुलिश मध्ये कसे दिसतात आणि बेरिश मध्ये कसे दिसतात. तर गाईज जस्ट अ मिनिट. एक पॉइंट गाईज माझ्याकडून राहिला तो हा की यालाही आपण रिलेटिव्ह इक्वलाइज म्हणतो. यालाही या काइंड ऑफ स्ट्रक्चरला सुद्धा आपण रिलेटिव्ह इक्वलाइज म्हणतो. तर आपण एक्झाम्पल बघून घेऊया. तर इथे मला रिलेटिव्ह इक्वलाइज दिसत आहेत. इथे मला इक्वल हाईज बघा, दोघांची सुद्धा लो बनवण्याची लो जे दोघांनी बनवलेले आहेत ते इक्वल आहेत. त्याच्यानंतर इथे सुद्धा मला रिलेटिव्ह इक्वलाइज दिसत आहेत. तर गाईज हे मार्केटमध्ये आपल्याला असे दिसतात. आणि हे गाईज आपण ऍज अ लिक्विडिटी पॉइंट सुद्धा बघतो, कारण या इक्वल हायज आणि इक्वल लोजच्या खाली बऱ्याचशा लोकांचे स्टॉप लॉसेस असतात. तर मार्केट मोस्ट ऑफ द टाइम ह्या स्टॉप लॉसेसला रेड करतं, म्हणजे स्वीप करतं. जे स्टॉप लॉस आहे ते त्यांना हंट करतं. ज्यांचे स्टॉप लॉस त्या इक्वल हायज आणि इक्वल लोजच्या खाली आहेत त्यांना घेतं. तर गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करा, टेलिग्रामला जॉईन करा. टेलिग्रामवर बरेचसे अपडेट तुम्हाला आम्ही देत असतो. तर गाईज हे आपले टेलिग्राम चॅनल आहे जिथे की आम्ही तुम्हाला ट्रेड ही दाखवत असतो. आणि आपले जे रिअल टाइम आम्ही पोझिशन घेतलेले आहेत, आम्ही सुद्धा जे तुम्हाला ट्रेड दिलेले आहेत ते सुद्धा एक्झिक्यूट करतो. आणि ते एक्झिक्यूट केलेले ट्रेड आम्ही इथे तुम्हाला शेअर करतो. जसे की गाईज तुम्ही बघू शकता की इथे आम्ही काही तुम्हाला लर्निंग करण्यासाठी ट्रेड दिलेले आहेत. SL is too big, so after one bearish closing of 5-minute candle execute your positions असंही तुम्हाला सांगितलं जातं. तर गाईज हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इथेही तुम्ही जॉईन करू शकता, ऍब्सोल्यूट फ्री आहे. आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.